ओल्हावले मन परतोनी पाहे, तब प्रपंच दिसे आया गेले. जीवन पुढे चालत असतं. इतकं गतिमान जीवन आहे की मागे वळून बघायला सुद्धा फुरसत नाही. प्रत्येक क्षणाला मनुष्य पुढे बघत चालत असतो आणि बरोबर आहे. पण एक जीवनाची पद्धत अशी आहे की रस्ता ओलांडताना नुसतं पुढेच बघू नये, मागे सुद्धा बघावं, म्हणजे ॲक्सिडेंट होत नाही. आणि पुढे बघणाऱ्याला मागचं दिसत नाही म्हणून साईड मिरर केलेले आहेत. त्याच्यातून दिसतं, इकडून दिसतं, डाव्या बाजूने कुठची गाडी आली, उजव्या बाजूने कुठची गाडी आली आहे. त्या अंदाजाने तो गाडी चालवतो आणि पुन्हा सेंटर मिरर असतो, बरोबर बारकं चालतं. तेव्हा मागे पुढे बघणं नुसतं पुढेच बघणं नव्हे, मागे काय आहे याचाही विचार करणं. पुढे गेला आणि मागची येणारी गाडी जर बघितली नाही तर ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. तसं आयुष्यात पुढेच गेला, पण पुढे नेण्यामागे तुझ्या मागे कोण आहे हे जिथपर्यंत मागे वळून बघत नाही तिथपर्यंत जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होत नाही. ओल्हावले मन परतोनी पाही. ओल्हावले म्हणजे तृप्त झालेले मन, समाधान झालेले मन, आनंद पावलेले मन. ओल्हावले मन. एक संसारातला व्यवहारातला दृष्टांत देतो. शिक्षण झालं, थोडंसं गावावरून निघाला, पुण्यामध्ये आला. असे कितीतरी इथे असतील. आता पुण्यामध्ये आला, कुठेतरी नोकरीला लागला. नोकरीला लागता आता धंदा शिकला, थोडीशी टपरी घेतली, इथे फायदा झाला. अजून एक मोठं दुकान घेतलं. दुकान घेतल्यावर लग्न झालं, 2 मुलं झाली, मुलं मोठी झाली, मोठा फ्लॅट घेतला आणि आता समाधानात जगतोय. आणि समाधानात जगत असताना आपल्या आयुष्याच्या मागे वळून बघतो. आलो तेव्हा आपण पुण्यात कसे आलो आणि आता राहतो कुठे. नाही का? जो मागे वळून बघतो त्याचा पाऊल चुकत नाही आणि मागच्या आठवणी जो विसरतो तो घसरल्याशिवाय राहत नाही. गावावर निघताना आपल्या खिशात 10ची नोट नव्हती. आपल्या शेजारचे काका होते. ते म्हणाले, अरे गावात काय राहतो, जा ना, हुशार आहेस तसा तू. पैशामुळे शिक्षण जास्त झालं नाही पण हुशार आहेस, हे घे 20 रुपये घेऊन ठेव जा. पुढे 20 लाख मिळतील पण ते 20 विसरू नयेत. आणि पुढचं 20ला माहिती नाही 20 दिले का घेतले. नोटीला कळत नाही मी कोणाच्या हातात आहे, पण दिलेल्या हाताला विसरू नये. काय म्हटलं मी? नोटेला काय माहिती आहे मी गरिबाच्या खिशात आहे का श्रीमंताच्या खिशात आहे, लक्ष्मीपतीच्या तिजोरीत आहे मी का रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या हातात आहे. पण ज्याच्या हातात आहे त्याला कळायला पाहिजे. म्हणून थोडंसं मागे वळून बघितलं, जीवनाचा कॅलिडोस्कोप बघितला. कुठे होतो, कुठे आलो, काय झालं, कसं घडलं. माझं बोलणं कळलं का? आणि हे जे बघायला शिकतील त्यांना यश उन्मत्त करणार नाही, यशाचा उन्माद चढणार नाही. बरं का? हो. आई वडिलाकडे बघताना आदर वाटेल.
काकाने 20 दिले, पण बापाजवळ तेवढेही नव्हते निघताना. बाप म्हणला, गोविंदा काय देऊ मी तुला? माझं हातावरचं पोट रोजचं कमवतं, त्याचे 2 भाकरी होतं, आपण जेवतो. जाताना शिदोरी घेऊन जा, आईकडून भाकरीची घेऊन जा, माझ्याकडून आशीर्वादाची घेऊन जा. या 2 शिदोरीवर तो कोठ्याधीश झाला. पण मागे वळून पाहिलं पाहिजे बरं का. तेव्हा त्या लाख रुपयाचा विचार करत असताना, घरातून बाहेर पडताना 20 रुपये दिले, आईने वडिलांनी आशीर्वाद दिला, तो कधी विसरणार नाही. तसं जीवनामध्ये जेव्हा जेव्हा यशपदरात पडतं तेव्हा मनुष्य इतका उन्मत्त होतो की लहानपणी जो देवाची पूजा करत होता, देवाला मानत होता, तो पैसा भरपूर झाला, श्रीमंती झाली, तो नास्तिकपणाकडे वळला आणि मी देवाला मानत नाही म्हणू लागला. कशी अवस्था आहे बघा. जीवनामध्ये जसं आई वडिलाला विसरू नये, तसं जीवनामध्ये ज्या प्रभूंनी हे जग निर्माण केलं आणि त्या जगातला एक छोटासा अंश तुम्ही आहोत, तो अंश कोणाचा आहे हे कधी विसरू नाही. म्हणून जरा मागे वळून पाहावं. ओल्हावले मन परतोनी पाही. मग काही नाही, मुलं आपापल्या नोकरीला लागली, सगळं छान, यांचं याब राखून सगळं होतं, काही यांच्यावर कमी नव्हतं. उलट मुलगा भेटायला आला तर हेच देत होते. मग पती पत्नी दोघं बसले, काय ग, कुठे होतो आपण, कुठे आलो, कुठे होतो आणि कुठे आलो. तसं अध्यात्मामध्ये मी जीवदशेमध्ये होतो, आता कुठे आलो. परतोनी पाहे. होई सांगतो, परतोनी पाठी मोरे ठाके आणि आप आपणिया ते देखे, देखत केवो ओळखे म्हणे हे तत्व मीची. परतोनी पाठी मोरे ठाके. जरा मागे वळून बघ, कोण आहे मीपणाच्या मागे, कोण आहे. शब्द उठतो. आपण मागच्या प्रवचनात परापश्यंती मध्यमा वैखरी, पण परावाणीला सुद्धा धक्का देणारा कोण आहे, त्याच्या मागे कोण आहे हे बघा. त्याचा माग काढत जाणं नामे परमार्थ. माझं बोलणं कळलं का? त्याचा माग काढत जाणं, मागे 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 जाणं. काय, कोण आहे तुमच्या मागे? कोणीतरी असल्याशिवाय. साधा व्यवहारातला प्रश्न सुद्धा माणसं विचारतात, का हो आम्ही 10 वर्ष झाली तुमच्या इतकं डिग्र्यात, आम्हाला नोकरी लागत नाही, कोण आहे तुमच्या मागे? म्हणजे नोकरी लागण्यामध्ये मागे कोणीतरी आहे, धंदा उघडण्यामागे कोणीतरी आहे. तसं संपूर्ण जीवन जेव्हा जगतोस, 60, 70, 80, कोणीतरी आहे ना मागे. कोण आहे? कोण आहे जीवनाच्या मागे? कोण आहे? मी म्हणावया म्हणते कोण? कोणाची असत्ते? कोण? केन? नाही का? कोहम शब्दाचा अर्थ तोच आहे. कोहम, कोण आहेस? कोहम, कोण आहेस? कुठून आलास? काही पत्ता नाही, काही पत्ता नाही. क्षमा करा मला. कारण काही काही गोष्टी अशा असतात जीवनामध्ये दुःखदायक असतात. एखादं अनाथ मूल असलं, त्याला आपला बापही ठाऊक नसतो आणि आई ठाऊक नसते. रस्त्याच्या टोपलीमध्ये कोणीतरी टाकलेलं असतं आणि त्याला वाढवलं जातं. तो कोणाकडे मागे वळून पडणार, बघणार. पण पुढचं सांगतो, मागे वळून बघायला जरी कोणी नसलं तरी मागचं कळावं हा त्याला हेतू असतोच. अवघड आहे. कितीही तुम्ही त्याला सांभाळला तरी त्यांना असं वाटतंच की आपले ओरिजिनल आई बाप कोण आहे हे केव्हा तरी कळावं.
काही काही वेळेला चांगलंही होतं आणि काही काही वेळेला वाईटही होतं. एक दोन गोष्टी मला माहिती आहेत की वाईटच झालं. मागे जास्ती शोधायला गेले आणि विचित्र झालं. इथे ठीक आहे, पण ज्या प्रभूने जीवन दिलं त्याचा माग काढत जाणं, यालाच परमार्थ म्हणतात, यालाच अध्यात्म म्हणतात. तसं ओल्हावले मन परतोनी पाही. ओल्हावले मन तृप्त झालं, समाधान आहे. पण समाधान झाल्यानंतर थोडंसं मागे वळून पाहावं. काय आम्ही मागे काय वळून पाहतो? मी माझंच सांगतो. काय इथे बसल्यानंतर, गादीवर बसल्यानंतर आज लाखो माणसं परंपरेमध्ये आहेत. मी म्हटलं ना 10 लाख तर माझ्या हातूनच माळा झाल्या. लाखो माणसं मागे आहेत, पण कधी मनात वाटत नाही हे आपलं आहे. असं वाटतं याच्या मागे आमचे सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूकडे वळून पाहावं आणि त्यांना म्हणावं, महाराज ही मान जी मागे वळून पाहते ना, ती कायम तशीच राहू द्या, म्हणजे तुम्ही आमच्या मागे राहाल. तसं इथे तेच सांगतायत, ओल्हावले मन परतोनी पाही. समाधान झालं, तृप्त झालं. अध्यात्मामध्ये पुढे प्रगती झाली, नाही का? मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, हे सगळ्या पायऱ्या ओलांडत गेला. अगदी वेदांताच्या प्रक्रिया सांगताना मनोमय कोश, विज्ञानमय कोश, हे सगळे कोश ओलांडत ओलांडत पुढे गेला. आणि विशिष्ट भूमिकेवर उभा राहिल्यानंतर जागा मागे वळून बघितलं. ओल्हावले मन, किती गोड शब्द आहे. ओल्हावले मन परतोनी पाही. तो प्रपंच दिसे आवागे लागे माया आया. संप मागे वळून बघितलं. मागे वळून बघितल्यावर कळलं, जगत नसून माझा प्रभूच नटलेला आहे जगत रूपाने. पहिल्यांदा वाटत होतं जगत आहे, जीव आहे, पण मागे वळून बघितल्यानंतर कळलं परतोनी पाठी मोरे ठाके. आणि कुणाला बघे आपण या ते देखे, देखत के हो ओळखे म्हणे हे तत्व मीची, हे तत्व मीच आहे. जरा मागे वळून पहा, मागे वळून पहा. काय व्यवहारामध्ये सुद्धा मागे वळून पाहण्यात गंमत असते. काही काही वेळेला मुलगा आईवर ताणून ताणून बोलत असतो. काय लहानपणापासून पोटातच लाता खायच्या सवय झालेल्या असतात, त्यामुळे बाहेर लाता मारल्यानंतर बायकांना विशेष काही वाटत नाही, पण बापाला जरा सुद्धा खपत नाही. त्याच्यामध्ये काही चूक आहे अशातला काही भाग नाही. जीवनाची घटनाच तशी घडलेली आहे. आवाज चढवून बोलत असतो, तितक्यात बाप दारात उभा राहतो. आता बोलत असतो तिला, पण त्याला तो काही बोल नाही म्हणून बाबा तुम्ही केव्हा आला? नाही नाही, आवाज चढवून बोलतच असतंच काही नाही म्हणले. सहज आमचं नाही तर सहजच नेहमीच चालतं, कळलं का? हां चालू द्या. माझं म्हणणं कळलं की नुसतं मागे वळून बाप आहे एवढं कळल्याबरोबर आई म्हणली कसं झालं? मग बघतो ना, जाऊ दे बाबाला. अरे म्हणले मेजास मारू नकोस, हे सगळ्या तुझ्या भानगडी बापाला सांगत नाही म्हणून 1 सेकंद घरात ठेवणार नाही. तुला माझ्याकडे मागे वळून पाहावं लागेल आणि बापाकडे वळून पाहावं लागेल, पाहिल्याशिवाय पर्याय नाही. तसं अध्यात्म पुढेच बघू नका. जगत दिसतंय, पण ज्या अर्थी जगत दिसतंय त्या अर्थी त्याच्या मागे कोणीतरी आहे. आवा गेला, प्रपंच संपला, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळिले. काय म्हणतात बघा, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, प्रपंच झालाच नाही. मग तुम्ही म्हणाल हे काय आहे? हे दिसतंय ते प्रभू तुमच्या रूपाने नटलेला आहे, फक्त तुम्हाला कळत नाही, एवढंच भानगड आहे. म्हणून मी अनेक वेळा सांगतो, तुम्ही जर मला विचारलं की देव कसा आहे, मी सांगेन तुझ्यासारखा आहे.
तुझ्यासारखा आहे, तुझ्यासारखा आहे. नाही का? प्रमाण देऊ का ज्ञानोबा राहायचं? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या तयासी, पण बाप रुखमा देऊर खुण बाण